समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण श्रवण करणार आहे श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 4. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीश एक तत्व आम्हा खास. तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वराळातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास. मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून तंबाखूची मज कारण. विस्तव वरी ठेवून या, सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो. त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली. चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सरणी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती. कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंतातुर, बंकटकरी मधुत्तर. अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलबीस. जानकीराम रागवला, लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला दे ना कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर. नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे. साधूप्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसी सास असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारे न ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीम बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेळापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीस. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपले कर्तृत्व कानकरी विस्तवाते निर्माण. साधू नाद जालंधर पीठ होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते. जा उभे ना राहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिछाची. पोरे विनमुख परत आली. महाराजासी निवेदिली, हकीकत जिका झाली सोनारेचे दुकानात. ते ऐकता हास्यवदन करीत झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवांचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक भरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करून या काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचूनी कदा न प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी ती मनाचा आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर, नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको.
बंकटलाले तैसे केले. नुसत्या एका काळीस धरिले, चिलमीची या वरती भले. समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार? ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रकट झाला वैश्वानर, काळी नुसती धरतावर. काडीपती विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली जरूर त्या खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीन होते थोटांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षतृतीयेला मान विशेष चिंचवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माजारी अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नाचे टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणली. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राज राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाबूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे. काही असो, आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मतूंची मागावया. ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमी सव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही ना चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नास्ते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीचे विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मतूची मागेन, अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण. सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित. घातले त्यांनी दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला यो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून. समर्थ आजपासून मीना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आयसवाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझी चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. त्या एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते दवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवनाते. चंदीमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा. निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ माशात सोबवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती,
कोणी पंख्याने घालीती वारा समर्थान कारणे, कोणी वाटीती खडी साखर, कोणी गळ्यात घालीती हार, कोणी चंदन थंडगार लावीती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कान्होले उतरणीला आहे तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कोठून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्या ते, पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानोले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यशकिंचित. त्या मुखीनं चंदूप्रती लोक अवघे बोलती, जा ये पाहून शीघ्र गती, खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला आहेत काय रोंबरू. तई बोले अंगना, होऊन गेला एक महिना, आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, तेना आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेवीते कडई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तर सुंदरी, जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवी दिले. आठवण करून चांगले पहा काही येदवा. ऐसे ऐकता पती वचन कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन कानवल्याचे चिंता तरी. कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा, सत्य गिरा समर्थांची. दोन कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व ढांडोळली, कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले, जे सुक न गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थासी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृत्य ते पाहून. लोक म्हणती गजानना खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला बक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हमादुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझ वाचून माझे हे अरुण्य रुदन, तुझ विन देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी, गजाननाच्या दारवंटी हट्ट धरून बसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्यागून, वदनी वदे नारायण खंड न पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला, तई महाराज बदले तयाला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा, जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक, ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून,
त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी. ते न माधवे ऐकेले. हट्टासी ना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले. त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले. तसाच बसला समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 पहर. तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर. दुसरा यमाजी भास्कर. आप पसरून माधवावर धावून आले बक्षावया. त्याने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुळबुळा आला तोंडासी शब्द फुटेना वाचीसी. ऐशा पाहून स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जन, हेच का तुझे धिटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनवी बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या ढाळून वैकुंठात. हीच विनंती आहे आपणाप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरा ते यमलोकी ढाळू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते यमलोक ना तयासी. ऐसे एकता भाषण समर्थे केले हास्यवदन. महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमन नारायण नारायण ऐसे माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज बदले. तू जे मागसी ते मी तुला दिले. आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला. त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्थ. इह लोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेळेचार करी जनकल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान समर्था सनिध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण गजाननांच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गात. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय. पने पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा. एक एक रुपया तो द्यावा घनपाटी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले आपल्या या शेगावी. सांगाल तो खर्च करू परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळण्याची साच. आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता. अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणिले चंदनाचे उठणे केले. आत केशर कालविले तैसा आणखी कापूर. 2 प्रहरच्या समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटाट वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मणी येत ते ते पूर्वी रमानात. कमी न पडे यचकिंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्याचे करीती हे. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावपत विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थो अध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कृपया
हा व्हिडिओ आवडले असल्यास अशा भक्तिमय पारायणास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.